अंगावर धावून येणारे, कुऱ्हाडीने वार करणारे लोक, अंधारात सुरू असलेली आघोरी पूजा, जिवंत बळीची मागणी आणि मिनिटा मिनिटाला वाढत जाणारा थरार. कुणाच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे उडतात, कुणाच्या डोक्यावर हळद थापली जाते, कुणी येऊन सोन्याच्या राशी कुठं ठेवल्यात हे विचारतं, कुणी हवेत तरंगतं, कुणी हवेतूनच खेचलं जातं आणि विहिरीतलं गुढ वाढत जातं. अंधाऱ्या रात्री नेमकं काय होणार हा प्रश्न ट्रेलर बघताना पडतो. आणि घबाडकुंडचा ट्रेलर बघून एक गोष्ट जाणवते, कित्येक दिवसांनी मराठीमध्ये घाबरवणारं काहीतरी आले. याच घाबरवणाऱ्या पिक्चरमुळे मराठी प्रेक्षकांच्या हाताला घबाड लागू शकते, भीतीचं आणि मनोरंजनाचं सुद्धा. पण असं का म्हणता येतंय? सेट, स्टारकास्ट, ऍक्शन, म्युझिक यासोबतच युनिव्हर्स, ही गोष्ट पिक्चर हिट कशी ठरवू शकते? भयकथांचा नवा पॅटर्न यामुळे कसा चर्चेत येईल, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. ट्रेलर बघून अंदाज येतो की घबाडकुंड कुठल्या एका भूताभोवती फिरत नाही, तो फिरतो एका घबाडाभोवती, विहिरीतल्या घबाडाभोवती, घबाडकुंडाभोवती, म्हणजेच गुप्तधनाभोवती. गुप्तधन म्हणजे काय? तर जमिनीत पुरलेलं पण कुणालाच पत्ता माहिती नसलेलं धन. कुणाच्या तरी पूर्वजांनी, राजे रजवाड्यांनी किंवा तांत्रिक लोकांनी पुरलेला, लपवलेला खजिना. असतो का नसतो माहित नाही, पण असला तर ही उत्सुकता आणि हाव प्रचंड मोठी. कारण गुप्तधन सापडलं तर पैशांचा पाऊस पडणार असतो. सोन्याच्या राशी सापडतात, नाण्यांनी भरलेली रांजणं, दागिन्यांनी भरलेल्या पेट्या सापडतात. खरं सापडत कुणाला नसतं, पण एखाद्या भागात आपल्या आज्या पंजाच्या काळात खोदकाम करताना एक दोन नाणी सापडलेली असतात. तिथूनच सुरुवात होते. इथं गुप्तधन आहे याची चर्चा वाढत जाते. घबाड सापडेल म्हणून जुन्या गाड्या खोदल्या जातात, नदीचा काठ खोदला जातो, डोंगरातलं भुयार खोदलं जातं. पण हे घबाड विहिरीत असेल तर असतो धोका. विहिरीत उतरण्यात, हे गुप्तधन बाहेर काढण्यात, आपलं धन वाचवण्यासाठी, ते गुप्त ठेवण्यासाठी कुणीतरी विहिरीत फेकून दिला असेल, कुणीतरी विहिरीचा तळ गाठून त्यात पुरला असेल. एक ना अनेक विषय असतात. कुंडातलं घबाड हा सुद्धा असाच विषय, तळ न लागणारा. पण गुप्तधनाचा विषय घेतली कुदळ गेलो खोदायला इतकं सिंपल नसतो. यात जितकी हाव असते तितकीच भीती सुद्धा असते. कारण सांगणारे सांगतात, गुप्तधनापाशी भूत असतात, राखण करणारी भूत. संबंध, असा माणूस जो मेल्यावर त्याचे विधी नीट झाले नाहीत, त्याला कुठला वारस नाही आणि त्याने आयुष्यभर कमवून ठेवलेल्या धनाचं रक्षण करायला कुणी वाली नाही, तो गुप्तधनाचं रक्षण करतो. ओसाड जागी झाडाची खून डोक्यात ठेवून गुप्तधन लपवलं असेल तर त्याची रक्षा करतो. झाडाला लटकलेला वेताळ, कुठे खवीस सापडतो तर कुठे ब्रह्मराक्षस, सगळ्यांचं काम एकच, या गुप्तधनाचं रक्षण करायचं. त्यामुळेच तर गुप्तधन शोधायला जाणारे रिकाम्या हाताने परत आल्यावर सांगतात, खणायला गेलो तेव्हा विचित्र आवाज यायला लागला, असं वाटत होतं कुणीतरी कणतय. मग कुजलेला वास यायला लागला, अचानक एक दिवा पेटला आणि तिथून निघालो, भक्ताकडे गेलो, भगत म्हणाला संबंध होता. कुणी म्हणतं खजिना समोर दिसत होता, मध्ये फक्त एक दगड होता. सगळ्यांनी जोर लावला पण दगड काय हल्ला नाही, खविसाने धरून ठेवला होता. नागाची सळसळ, बॉडी कुजल्याचा वास, एक नाही अनेक अडथळे चर्चेत येतात. पण सगळ्यात मोठा अडथळा असतो माणसांचा. हाच अडथळा घबाडकुंडाच्या ट्रेलर मध्ये दिसतो. कुणाच्या डोळ्यात भीती असते, कुणाच्या डोळ्यात राग, कुणाच्या डोळ्यात क्रूरता, तर कुणाच्या डोळ्यात फक्त हाव. पण काही माणसं आहेत जी गुप्तधनाच्या शोधात आहेत आणि ते त्यांना मिळेल की नाही हा विषय तुंबाडमध्ये पण वेगळ्या पद्धतीने पाहिलाय, इतर पिक्चर मध्ये सुद्धा आलाय. घबाडकुंड धक्का का देऊ शकतो? तर हे आहे मराठीमधलं पहिलं युनिव्हर्स, त्यातही हॉरर युनिव्हर्स. वायरएफच्या स्पाय युनिव्हर्सची आपण मापा काढतो. रोहित शेट्टीचं पोलीस युनिव्हर्स पण हा ठीक आहे असं म्हणून सोडून देतो. पण भूत आणि युनिव्हर्स हा विषय आला की पुंग्या टाईट होतात. अर्थात मजा पण येतेच. मॅड डॉगच बघा, स्त्री, भेडिया, मुंजा, थामा, स्त्री 2, इथून झालेली सुरुवात आता शक्तिशालिनी, महामुंजा, भेडिया 2 असा पार एव्हेंजर्स टाईप पर्यंत जाणार आहे. आता एक सिंपल गोष्ट सांगतो. मुंजा ही महाराष्ट्रातली कथा. पिंपळाच्या झाडावर बसणारा मुंजा महाराष्ट्रात प्रसिद्ध, त्याच्या गोष्टी, त्याची भीती, सगळं काही महाराष्ट्रात प्रसिद्ध. पण त्याच्यावरचा पिक्चर हिट झाला हिंदीमध्ये. स्त्री 2 मध्ये भीती कुणाची होती? तर सरकटाची. तोच सरकटा ज्याची भीती सगळ्या मुंबईला होती, मानकाप्या म्हणून. स्त्री 1 मधली ओ स्त्री कलाना म्हणजे आपल्याकडची हाकामारी. अजूनही नुसतं नाव ऐकलं तरी घाम फुटतो, मागे वळून पाहताना भीती वाटते. पण पिक्चर हिट कुठं झाला? हिंदीत.
त्यात मॅड डॉगने एकाच पिक्चर मधले कॅरेक्टर्स दुसऱ्या पिक्चर मध्ये आणले, युनिव्हर्स करून. एका भूताची भीती दुसरीकडे कायम ठेवली आणि हा विषय हिट झाला. घबाडकुंडमध्येही हाच पॅटर्न आहे. मराठीत भूतांचं, भयकथांमधल्या कॅरेक्टर्सचं युनिव्हर्स उभं राहतंय. जे घडतंय विहिरी खाली, पण यात पाण्याची कुंड आहेत, पुरातन मंदिर आहेत, गूढ अंधाऱ्या गुहा आहेत, या गुहेतून जाणारे रस्ते आहेत. कुठे जाऊ असा प्रश्न पडावा असे. आणि अर्थात प्रत्येक वळणाला धोका आहे, माणसांचा आणि भूतांचाही. पण मराठीत थेट युनिव्हर्स उभं करणं हे कुठल्याच जॉनरमध्ये जमलेलं नाही. हा निर्णय धाडसी आहे आणि तेवढाच खिळवून ठेवणारा सुद्धा. कारण कधी कुठलं कॅरेक्टर काय करेल सांगता येत नाही. त्यात तांत्रिक आहे, गोंजारून बळी द्यायला नेणारी बाई आहे, जीव मुठीत घेतलेला माणूस आहे आणि एक योद्धाही. ट्रेलर बघून भीती वाटते, पण भूत कोण आहे हे समजत नाही आणि उत्सुकता वाढते ती इथंच. कारण मराठीत युनिव्हर्स फक्त कॅरेक्टर्सचं नाहीये, ते भूतांचंही आहे. हडळ आणि मुंजा इच्छा अपूर्ण राहिलेल्या माणसांची भूत. मुंजा आणि ब्रह्म राक्षस एका जातीशी जोडली गेलेली भूत. सोड मुंज न झालेला मुलगा मेला तर मुंजा, आणि आपल्या नानाचा गैरवापर करणारा मेला तर ब्रह्म राक्षस. जखीण आणि लासवट तर कुठल्या परिस्थितीत महिलेचा मृत्यू झाला यावरून ठरणारी भूत. कुणाची जबाबदारी घाटावर, कुणी घाटाखाली, कुणी झाडात, कुणी दगडात, कुणी खोडात आणि कुणी मानगोटीवर. पण सगळे एकमेकांशी कनेक्टेड, सगळीकडे भीती कायम. पण या मराठी भयकथा मोठ्या पडद्यावर फारशा ताकदीने समोर आल्या नाहीत, किंवा आल्या तेव्हा त्या भूताभोवतीच फिरत राहिल्या. पण घबाडकुंडमध्ये त्याला जोड आहे खजिन्याची. अशी गोष्ट ज्याची उत्सुकता आजही कायम असते, अशी गोष्ट ज्याची हाव भल्या भल्यांना सुटत नाही. असं घबाड जे मिळेल की नाही माहित नाही, पण ते मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावायलाही पुढे मागं पाहिलं जात नाही. त्यामुळेच मराठीतल्या या पहिल्या युनिव्हर्समध्ये रक्ताळलेल्या चेहऱ्याच्या महिलेचे जम्प स्केअर्स आहेत. भीत्यापाठी ब्रह्म राक्षस लागतो याची जाणीव करून देणारा हिरो आहे. रक्षणासाठी धावणाराही हिरो आहे. मोठी जग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणारा तांत्रिक आहे. त्यामुळेच हे 19 जून नंतर थिएटरमध्ये जाऊन पाहणे इंटरेस्टिंग आहे. फक्त एक आहे, जाताना भाऊली सोबत नेऊ नका, नाहीतर डोक्यावर हळद थापलेली, टाचण्या लावलेली मुलगी हसत हसत विचारेल, काका ती भाऊली द्या ना.